चौदरवाडी या ठिकाणी स्मार्ट शाळेच्या माध्यमातून शाळा खोल्या मंजूर झालेल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी जागेअभावी त्या ठिकाणी त्या होऊ शकत नव्हत्या. जागेची तरतूद नंतर त्या ठिकाणी झाली. तोपर्यंत स्मार्ट शाळेचे सर्व पैसे त्या ठिकाणी संपलेले होते. परंतु मी CO मॅडम नागराजन मॅडम यांना भेटलो आणि स्मार्ट शाळेंच्या सेविंग्समधून, म्हणजे टेंडर नेहमी कमीने भरलं जातं आणि त्यातून जे सेविंग होतं त्या माध्यमातून हे पैसे त्या ठिकाणी वर्ग करण्यात यावेत आणि चौदरवाडी येथे शाळा घेण्यात यावी अशा प्रकारची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली आणि त्यामुळं या ठिकाणी स्मार्ट शाळेला त्या ठिकाणी निधीचं वर्गीकरण झालेलं आहे आणि त्यामधून ह्या शाळा या ठिकाणी होणार आहेत. याच्या संबंधाने ग्रामपंचायतीने सुद्धा त्याचा पाठपुरावा माझ्याकडे केला होता आणि म्हणूनच CO मॅडमला, माझ्याबरोबर दीपकराव चव्हाण माजी आमदार देखील होते, त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी निधीचं वर्गीकरण ह्या ठिकाणी केलेलं आहे.